मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की तो माणूस पळत असतो आणि त्याच्या पाठोपाठ जानकीही त्याच्या मागे पळत असते. तो पळत असताना त्याचा तोल जातो आणि तो पडतो. त्यावर जानकी तिथे येऊन त्याला पकडते आणि मग त्या दोघांची झटापट होते. त्यामध्ये तिथले साईडचे लोक जमा होतात आणि त्याला म्हणतात, काय केलं ताई तुम्ही? ह्यांनी तुमची छेड काढली का? त्यावर ते लोक त्याला मारायला लागतात. आणि मग इकडे पार्वती आई तिथे आलेली असते आणि ऐश्वर्याला म्हणते, ठीक आहे ऐश्वर्या, पण मी तुझं आता ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये साथ देईल, पण एकाच अटीवर. हे एवढं तुझं नाटक पूर्ण झालं की तू मला माझ्या लेकीचा पत्ता सांगशील आणि ती कुठं राहते, कुठे असते हे सर्व तू मला सांगशील आणि ती कोण आहे हेही मला सांगशील. ठरलं तर मग जसं तुझं काम होईल त्या क्षणी तू मला सांग माझी लेक कुठे आहे आणि कोण आहे, नाहीतर मी तुझं हे सत्य सर्वांसमोर आणेल. असं म्हणून पार्वती आई तिथनं निघून जाते आणि सारंग लगेचच दार लावून ऐश्वर्याला म्हणतो आणि तो म्हणतो, एका वेळेला तर असं वाटलं माझा श्वासच अडकलेला होता. खरंच आत्ता आपण वाचलोत. त्यावर ऐश्वर्या म्हणते, माझाही एका वेळेला पूर्ण श्वासच अडकला आणि असं वाटलं आता सगळं संपलं. त्यावर मग सारंग म्हणतो, मला माहीत आहे तुम्ही ऐश्वर्या आहात, तुम्ही असं संपू देणार नाहीत, पण तुम्ही तिला सांगणार आहात का की तिची जानकी ही लेक आहे? त्यावर ऐश्वर्या म्हणते, माझ्या डॅडाला तिच्यामुळे तुरुंगात राहावं लागलं, मी तिला कधीच तिच्या आईचं सुख मिळू देणार नाही. आणि इकडे पार्वती आई ती विचार करत असते ऐश्वर्या तिच्यासोबत जे वागली त्या गोष्टींचा आणि तिला फार वाईट वाटत असतं आणि ती रडत असते गार्डनमध्ये एकटीच. त्यानंतर ती तिथे लगेचच त्यांच्या घरामधला गुलाबदा येतो आणि ते स्वेटर, तो कचरा सगळा त्या डस्टबिनमध्ये टाकतो. त्यावर पार्वती आई म्हणते, अरे तू ह्यामध्ये काय टाकत आहेस? तर तो म्हणतो, ऐश्वर्या ताईच्या खोलीतला कचरा. त्यानंतर ती ते स्वेटर पाहते आणि ते स्वेटर उचलून घेते आणि म्हणते, बाबा हा कचरा नाही आहे. आणि मग त्या स्वेटरला आपल्या उराशी धरून कुरवाळते आणि रडते. त्यानंतर ती खोटारडी ऐश्वर्या माझी मुलगी बनण्याचं नाटक केलं आणि मला आई म्हणत होती, पण आता बास झालं, मी आता इथनं निघून जाते. पण जर मी इथनं निघून गेले तर मला कधीच माझे लेक कोण आहे हे कळणार नाही आणि मी तिच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यानंतर इकडे ऋषिकेश घरी येतो आणि सर्वांना विचारतो की जानकी कुठे आहे, जानकी घरात आहे का? त्यावर मग त्याची आई म्हणते, नाही, ती हल्ली कुठे कोणाला सांगून जाते बाहेर जाताना, तुला माहीतच आहे, असं सौमित्राई ऋषिकेशला म्हणत असते. तर ती म्हणते, का? पण तू का विचारत आहेस तिच्याबद्दल? त्यावर तो म्हणतो, मी आत्ता मगाशी तिला फोनवर बोलत होतो त्यावेळेस तिचा आवाज फारच हळू आणि ती कुठेतरी गेली आहे, कशात तरी अडकली आहे असं वाटत होतं तिच्या बोलण्यावरनं, पण माझं बोलणं पूर्ण झालं नाही आणि तिने मध्येच फोन ठेवला. त्यानंतर मी तिचा कॉल ट्राय केला पण तिचा फोन काही लागला नाही. तेवढ्यातच तिथे जानकी त्या माणसाला घेऊन येते आणि त्या माणसाला सर्वांसमोर ढकलते. त्या माणसाला पाहताच ऐश्वर्या सारंगला म्हणते, सारंग हाच तो माणूस आहे. त्यावर सारंग थोडा घाबरतो आणि ऋषिकेश जानकीला विचारतो, जानकी हा सर्व काय प्रकार आहे? त्यावर जानकी म्हणते, तुम्हाला कोणालाच माझ्यावर विश्वास नव्हता ना, तर मग मी आता पुरावा आणला आहे. हाच तो माणूस आहे ज्याने DNA टेस्ट सॅम्पल बदली केले होते. ती बाई पार्वती आई नाहीये याचा पुरावा आणि ते DNA टेस्ट रिपोर्ट खोटे होते याचाही पुरावा, आणि हाच तो माणूस आहे ज्यानं हे सर्व केलं आहे. ते ऐकताच ऋषिकेश त्याची कॉलर पकडून त्याला दमदाटी करतो आणि त्याला मारायला लागतो. त्याला ऋषिकेश म्हणतो, सांग तू का ते सॅम्पल बदललेस आणि कोणाच्या सांगण्यावरनं बदललेस? त्यावर तो म्हणतो, मी ऐश्वर्याताईच्या सांगण्यावरनं हे सर्व केलं आहे. त्यावर जानकी म्हणते, आता तुमचा सर्वांचा विश्वास बसला ना की ती बाई पार्वती आई नाही आहे आणि या सगळ्यांच्या मागे ऐश्वर्या आहे. त्यावर
तो म्हणतो मी आता जातो. तर ऋषिकेश म्हणतो थांब, तू कुठे जात आहेस? तुला तर आता मी पोलिसांच्याच ताब्यात देतो. त्यावर तो माणूस म्हणतो नाही दादा नाही, असं करू नका. त्यावर सारंग म्हणतो हा माणूस खोटं बोलत आहे. आणि ऐश्वर्याही म्हणते मी असं का करेन, हा खोटारडा माणूस आहे. आणि जानकी हे खोटंच बोलत आहे. त्यावर ऋषिकेश म्हणतो चल तू पोलीस स्टेशनला. त्यावर मग तो म्हणतो मला का पोलीस स्टेशनला नेत आहेत? जानकीताई तुम्हाला जे हवं होतं मी तर तेच बोललो आहे, तरीही हे दादा मला पोलीस स्टेशनला का घेऊन जात आहेत? त्यावर जानकी म्हणते ए तू काहीही काय बोलत आहेस? त्यावर ती म्हणते काहीही नाही, हे आत्ताच खरं बोलत आहे. ऐश्वर्या म्हणते जानकीला ह्याला ट्रेन करायला जास्त वेळ भेटला नसेल, त्यामुळे तिनं जेवढं सांगितलं हा तेवढंच बोलला. आणि ज्यावेळेस ऋषिकेश दादा म्हणाले की ह्याला आता पोलीस स्टेशनलाच नेतो, त्यावेळेस त्यानं खरं काय ते सांगितलं. आता आलं ना सगळ्यांच्या लक्षात, या सर्वांच्या मागे जानकीच आहे. आणि जानकी सारखंच माझ्या हात धुवून मागे लागलेली असते. आता बघितलं ना सर्वांनी, ही जानकी मला खोटं पाडण्यासाठी हा खोटा पुरावा हिने उभा केला आहे. त्यावर तो माणूस म्हणतो ह्या बाईंनीच मला सांगितलं होतं की असं इथे येऊन बोलायचं आणि ऐश्वर्याताईंचं नाव घ्यायचं, नाही तर मी सर्वांना सांगेन की ह्या माणसाने माझी छेड काढली. त्यावर सारंग म्हणतो काय सांगतोयस तू हे? जानकी वहिनी तू कोणत्या थराला जाऊ शकतेस खरंच? सारंग म्हणतो आई तू ऐकत आहेस ना सर्व आणि बघतीयस ना ही जानकी वहिनी कसं वागत आहे. त्यावर ती जानकी म्हणते अरे तुला लाज कशी वाटत नाही रे खोटं बोलायला? त्यावर मग सौमित्रा म्हणते अगं जानकी लाज तर तुला वाटायला हवी, मला वाटलं नव्हतं की तू इतक्या खालच्या थराला जाशील. तू हट्टी असशील, स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी वारंवार काहीही करत असशील, पण चक्क तू इतक्या खालच्या थराला जाऊन वागशील असं मी कधीच स्वप्नातही विचार केलेला नव्हता. ऐश्वर्याला खोटं पाडण्यासाठी तू ह्याला वेटीस धरलंस. आता ऐश्वर्या चांगलं वागत आहे आणि माझ्या जवळ आली आहे, कदाचित हेच तुला जमेनासं झालंय म्हणूनच तू हे सर्व केलं आहेस. अगं जानकी तूच तर त्या पार्वतीला ह्या घरामध्ये आणलं होतंस ना, आणि आता माझ्यापासनं तू दूर गेली आहेस आणि तुला ऐश्वर्या माझ्या जवळ आलेली आहे, त्यामुळे तू हे सर्व करत आहेस. पण असं करताना तू एकदा तरी विचार करायला हवा होतास. त्यावर मग ते काका त्यांना समजवायला जातात. तर मग सौमित्रा आई म्हणतात तुम्ही तर काही बोलूच नका, जरी पार्वती ह्या घरात आली असली तरीही मी अजूनही तुमची बायको आहे आणि ह्या घराच्या भल्यासाठी मला निर्णय घेण्याचा पूर्ण हक्क आहे. आणि मी त्याच अधिकाराने हा निर्णय घेतला आहे की जानकी तुझ्यासारख्या खोटारड्या बाईला या घरामध्ये राहण्याचा बिलकुलही अधिकार नाही. चल ह्या घरातनं चालती हो. हे ऐकताच ऋषिकेश म्हणतो आई तू हे काय बोलत आहेस? त्यावर सौमित्राई म्हणते तू तर शांतच बस. आणि त्यानंतर ती जानकीच्या हाताला धरून तिला घराबाहेर काढत असते, तिला घराच्या बाहेर ढकलून देते. त्यावर जानकी म्हणते तुम्ही माझा राग करा, माझ्यावर चिडा, माझं चुकलं आहे तर हवं तर मला मारा, पण मला ह्या घरातनं बाहेर काढू नका. माफ करा आई, पण यावेळेस मी घराच्या बाहेर बिलकुलही जाणार नाही. रणदिवेंचं मान शान आणि त्यांचं पिढीजात वैभव मी असं बिखरू देणार नाही. यानंतर मग ते ऐश्वर्या आणि सारंग त्यांच्या रूममध्ये येतात आणि ऐश्वर्या म्हणते त्या जानकीला तो माणूस कसं काय कळलं की ह्यानेच ते सॅम्पल बदलले होते. त्यावर ऐश्वर्या म्हणते ते जाऊ देत, पण तिने त्याला सापडून कसं काढलं? त्यावर तो म्हणतो खरंच तेही प्रश्न मोठा आहे, पण जाऊ देत, ती जरी जानकी असली तरी तुम्ही ऐश्वर्या आहेत आणि तुम्ही हा खेळ असा संपू देणार नाहीत आणि हार मानणार नाहीत, मला याची खात्री आहे. तुम्ही कायमच त्या जानकीच्या 2 पावलं पुढे असणार. तुम्ही आधीच त्याला सांगून ठेवलं होतं की हा सर्व डाव त्या जानकीवरच उलटायचा. सारंग तुम्हाला असं वाटत आहे का की मीच त्या माणसाला सांगितलं होतं? पण असं काहीच नाहीये, कारण आमच्यामध्ये असं काहीच बोलणं झालं नव्हतं. त्यावर सारंग म्हणतो अजून कोणीतरी आपल्या बाजूने आहे. त्यावर ऐश्वर्या म्हणते पण मग अजून असं कोण आहे जे आपली मदत करत आहे? आणि इकडे ऋषिकेश जानकीकडे आलेला असतो आणि जानकी दारामध्ये बसलेली असते आणि ती एकटीच दारात बसून रडत असते. ऋषिकेश जानकीला म्हणतो तू आणखी किती वेळ अशी इथे एकटीच बसून राहणार आहेस? त्यावर जानकी म्हणते मला थोडा वेळ प्लीज एकटीला सोडा. आणि जानकीला म्हणतो जानकी
तुला हे सर्व करण्याची काय गरज होती? त्यावर जानकी म्हणते, तुम्हालाही तसंच वाटत आहे का? त्यावर तो म्हणतो, मला तसं वाटत नाही आहे, मला माहिती आहे तू खरं बोलत आहेस, पण काय झालं, तूच खोटी ठरलीस हो की नाही? मग तू हे का करत आहेस? आता आपण तेव्हाच हे सगळं घर सुखी राहील ज्या वेळेस ह्या सर्व घराच्या वाटण्या होतील. मला माहीत आहे की तू खोटं बोलत नाही आहेस, पण ऐनवेळी त्या माणसाने खोटं बोलला. पण आता तू हे सर्व थांबव आणि ह्या घराच्या वाटण्या होऊ देत. आधीसारखं ह्या घरामध्ये काहीच राहिलेलं नाही आहे. ज्यावेळेस 4 हिस्से होतील त्यावेळेसच सगळे सुखात आणि खुश राहतील. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे जानकी दारातच रडत असते आणि ऋषिकेश मात्र त्याचा ठाम निर्णय घेतो आणि सौमित्रा आईजवळ जाऊन तिला सांगतो की आई, जर तू जानकीला ह्या घरातनं बाहेर काढणार असशील तर मीही ह्या घरातनं बाहेर जाईल तिच्यासोबत. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.